हे आपला ब्रेकफास्ट. ते जरा ओपन करा प्लीज. गरम गरम इडली. बंद करा. हे काय सांबार. चटणी इज हियर. लाल चटणी. ब्रेकफास्ट करता करता आजच्या पहिल्या दिवसाचा प्लॅन आणि आयटनरी कशा प्रकारे असणार याच्याबद्दल आम्ही डिस्कशन केलं. त्याचबरोबर कुक कम केअरटेकर तर त्यांनी देखील आम्हाला इकडे लोकल साईट सीइंग्समध्ये कुठले कुठले स्पॉट्स आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो हे सगळं आम्हाला सजेशन्स दिले आणि ते सजेशन घेऊन आम्ही फायनली आमची साईट सीइंगची सुरुवात केली. मोठी ट्रिप प्लॅन करताना तुम्ही मैसूर, त्यानंतर कोइंबतूर, कुन्नूर या देखील ठिकाणांचा साईट सीइंग मध्ये समावेश करू शकता. आज आपण सगळ्यात पहिले उटीमध्ये जाणार आहोत ते म्हणजे पाईन फॉरेस्ट व्हिजिट करणार आहोत. शांतता, आल्हाददायक वातावरण आणि गारवा अनुभवण्यासाठी पर्यटक इथे व्हिजिट करतात आणि पाईन फॉरेस्ट हा उटीच्या सर्वात सुंदर अशा नैसर्गिक आकर्षणांपैकी एक आहे. जर तुम्ही इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग देखील झालं आहे. जसं की कयामत से कयामत तक, राज मूवी, बर्फी मूवीचं शूटिंग इथे झालेलं आहे. तर बऱ्याचशा अशा मूवीचं इथे शूट देखील झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी ही जागा आहे. सो उटी मध्ये जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर you must visit this place. Thank you. And Andy is looking double beautiful. Andy, thank you बोल. त्याला बोल. कॉम्प्लिमेंट त्याने दिली. सो आता आपण आलेलो आहोत आपल्या सेकंड व्हिजिटिंग स्पॉटला आणि जे आहे वेनलॉक डाऊन्स, ज्याला 9th माइल शूटिंग पॉइंट असं देखील म्हटलं जातं. आणि हे पॅकरा वॉटरफॉल किंवा त्या डॅमपासून अगदी जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. ऑन दी वेज इथं आपल्याला. तर इथे आलो तेव्हा इकडे बघितलं तर एक गोष्ट मी नक्की सांगेन, इथे प्रचंड सुंदर असे फोटोज तुम्ही काढू शकता. इथे शूटिंग व्हायची. आज जरा सॅटरडेला बऱ्यापैकी गर्दी आहे. चला फोटो व्हिडिओ शूट डन. मस्त मस्त फोटो झालेले आहेत. इंस्टाग्राम वरती मी अपलोड करणार. पुन्हा पवार ब्लॉग्सला फॉलो करा. मुलांची ट्रिप आहे वाटतं, स्कूल ट्रिप. इथूनच जवळच तुम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती सुवेनियर शॉपिंगसाठी एक ट्रॅव्हल शॉप मिळेल जिथे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकता. माझा असा अनुभव आहे की इथे मला मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काही व्ह्यू पॉईंट्सला व्हिजिट करता तिथे तुम्हाला थोडं चिपर रेट्समध्ये मिळतील गोष्टी. कम्पॅरेटिव्हली इथे मला थोड्याशा स्टीप मिळाल्या प्राइजेस. नाहीये फ्रीज मॅग्नेट. बघ कुठलं वाला चांगलं आहे आपल्याला. हे वाला चांगलं आहे मला वाटतं. इथून शॉपिंग करून निघाल्यानंतर आम्ही आमच्या आता पुढच्या डेस्टिनेशनला निघालो आहे, जे की आम्हाला पोहोचायचं होतं मुदुमलाई टायगर सफारीसाठी. बघा इकडे अशा प्रकारे मस्त. चला आता आपल्याला 300 मीटर चालायचं आहे. पॅकरा वॉटरफॉलला आम्ही गेलो नाही कारण इथे आम्हाला बराच वेळ लागणार होता आणि आम्हाला जायचं होतं. दुपारची सफारी बुक होती, त्याच्यामुळे आम्ही इथून रिटर्न आलो आणि मुदुमलाईच्या दिशेने प्रस्थान केलं. म्हणून गजराज नमस्कार देवा गजानना, तुमचं दर्शन झालं आणि तिकडे ते 2 प्राणी बिचारे गरीब रस्त्यावर बसले आहेत. सो आपण फायनली इथे पोहोचलेलो आहोत. रिसेप्शन एरियामध्ये जाणार आहोत आपण आणि तिथून आपण तिकीट काउंटरवरून तिकीट कलेक्ट करूया. सुविनियर शॉप वगैरे पण ते आपण आल्यावरती बघू. उटी, कुन्नूर, कोटागिरी, कोइंबतूर. ओके, लेट्स गो इनसाइड. ओ माय गॉड. टायगर सफारीचं बुकिंग हे ऑनलाईन होतं आणि इथे देखील मिळतं काउंटरवर, बट ऑनलाईन केलेलं एनी टाइम बेटर. हे पॉज करून तुम्ही इन्फॉर्मेशन रीड करू शकता. मुदुमलाई रोर कर अँडी. प्रिव्हियसली साधारणतः 1-1.5 वर्षाखाली आम्ही जेव्हा कुरुकची ट्रिप केलेली तेव्हा नागरहोलेला पण आम्ही सफारी केलेली होती, जंगल सफारी. तर तो देखील व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन कुरुकचा, डेफिनेटली बघा. ही 300 रुपये पर सीट.
आजा मेरी गाड़ी में बैठ जा. अरे मलाई हबीबी 60 मिनिट्सची सफारी जी आहे ती दुपारी 3:30 वाजता सुरू झाली. सवय आहे ना रोजची. चला रोटी भी दिखती है. जवळून दर्शन द्यायचं काम काय तुमचं? हनुमान जी के ये वो. आणि आमच्या जीप ड्रायव्हरला पुढून कुठून तरी फोन आला आणि त्याने सांगितलं गेलं की इथे टायगर स्पॉट झाला आहे. त्यामुळे आम्ही परत रिव्हर्सला गाडी घेतली आणि आम्ही प्रतीक्षेत होतो की आता आम्हाला टायगर दिसणार. खूप वेळ वाट बघितल्यानंतर लक्षात आलं की कदाचित टायगरने आम्हाला बघितलं असावं, बट आम्हाला काही टायगर दिसला नाही आणि आम्ही तिथून निघालो. एकदम संरक्षित ना. इथे भेट दिल्यानंतर मला माझ्या कूर्ग ट्रिपच्या दुबारे एलिफंट कॅम्पची देखील आठवण आली. क्या था मूवी का नाम क्या था वो? अन्ना अन्ना पेन्शनर आहे. हा पेन्शनर आहे तो. आम्ही त्याच्यावर काढला पेन्शन. फोटो? मला पेन्शनर आहे. एकोणीसशे 60 सालचा त्याचा जन्म आहे. बापरे. आणि हे पण पेन्शनर आहे. गर्दी आज खूप आहे सॅटरडे असल्यामुळे. हे बघ फ्रेंड्स, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आमची देवची साईट सीइंग इथेच एंड होते. ट्यून राहा, आपण असेच काही अजून व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तुम्हाला उटी, कुन्नूर, निलगिरीस टॉय ट्रेन आणि बरंच काही पुढच्या व्लॉग्स मध्ये बघायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ बघाच पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर, सी इन द नेक्स्ट. येस, तर आपला हा साईट सीइंगचा फर्स्ट स्पॉट आहे जिथे आपण आता आलेलो आहोत आणि त्याचं नाव आहे पाईन आणि त्याचं नाव आहे पाईन फॉरेस्ट. सो पाईन फॉरेस्ट मध्ये आपण आहोत आता. आणि मी मला तुम्हाला पाईन फॉरेस्ट माहिती नसेल ना. पाईन काय जे पण नाव ते तुम्हाला माहिती नसेल ना. पाईन अंदाज आपला पाईन अंदाज आपला आता भात पण कापून घ्यायचा. कापून पण घ्या. हा, काम वाढू नका त्यांचं. हा, जशी मजुरी वाढवा. से हाय 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 हाय. न्यू एंकर इन द मार्केट. Look here. पडू नकोस म्हणजे झालं. सो आपण साईट सीइंगची सुरुवात जी आहे ती कुन्नूर
कुन्नूर मधून केलेली आहे. ती झाडावरून खाली पडली आणि मला मिळाली. हे आहे फळ आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला हे असं रुद्राक्ष मिळतं. ॲल्युमिनियम 5 varieties. अच्छा, इसमें 5 मिनिट आहे. 5 व्हरायटीज आहे. तर मंडळी स्पायसेस शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे चहाच्या मळ्यांमध्ये. टी गार्डन. हा कुन्नूर व्ह्यू आहे. इथून पूर्ण कुन्नूर शहर दिसतं. हा जो व्ह्यू